काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या उपस्थितीत काँग्रेस काढणार शेतकरी संघर्ष न्याय यात्रा। सुरत चेन्नई महामार्ग जमीन बाधित शेतकऱ्यांना न्यायासाठी आणि शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसाठी धाराशिवमध्ये सोमवारी संघर्ष न्याय यात्रा। सांगलीमध्ये महापालिकेच्या रस्त्यांविरोधात काँग्रेस आणि शरद पवार गटाच्या नगरसेविकांच्या वतीने आंदोलन। 8 दिवसांमध्ये रस्त्याचे काम पूर्ण न केल्यास रास्ता रोको करण्यात येईल, नगरसेवकांचा इशारा। नागपूर जिल्हा परिषदेतून लाचखोरीचा प्रकार समोर, फाईल पुढे नेण्यासाठी लाच मागितल्याचा व्हिडिओ समोर, कर्मचाऱ्यावर निलंबनाची कारवाई। नागपूर जिल्ह्याच्या 53 कोटी 67 लाखांचा अर्थसंकल्प सादर। या अर्थसंकल्पात लोकाभिमुख आणि गतिमान प्रशासनावर देण्यात आलाय विशेष भर। रत्नागिरीत अवकाळी पावसासह गारांचा पाऊस झाल्याने आंबा काजू पिकांना मोठा फटका, शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होण्याची शक्यता। वसईतल्या भोंदू ऋषिकेश वैद्यला 9 दिवसांची पोलीस कोठडी, महिलेचा लैंगिक छळ केल्याचा ऋषिकेश वैद्यवर आरोप। नवी मुंबईतल्या बांधकाम व्यावसायिक गुरुनाथ चिंचकर आत्महत्या प्रकरणी एनसीबीच्या विभागीय संचालकाविरोधात गुन्हा दाखल। गुरुनाथ चिंचकर यांनी राहत्या घरात स्वतःवर गोळी झाडून केली होती आत्महत्या। छत्रपती संभाजीनगरमध्ये कंटेनर आणि दुचाकीचा भीषण अपघात, अपघातात एकाचा मृत्यू तर 1 जण जखमी। बीड जिल्हा कारागृहातल्या कैद्याचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू, छातीत दुखू लागल्याने बीड जिल्हा रुग्णालयात करण्यात आले होते दाखल। 8 दिवसांपूर्वी कारागृहात झाला होता दाखल। कोल्हापुरातल्या उखळू येथे गव्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी, गव्याचा बंदोबस्त करण्याची शेतकऱ्यांची मागणी।